मातृछाया सोशल वेलफेअर सोसायटी शिलोंडा यांच्या पुढाकाराने नुकताच एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना फळ झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले। पर्यावरणाचे रक्षण आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यातील आर्थिक सक्षमीकरण या दुहेरी हेतूने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी वृक्ष संपदा कार्यक्रमात एकूण 916 विद्यार्थ्यांनी केशर आंबा, लिंबू, चिकू आणि सफेद जांभूळ या फळ झाडांची रोपे भेट देण्यात आली। ही रोपे केवळ पर्यावरणासाठी महत्वाची नसून भविष्यात या झाडांपासून मिळणाऱ्या फळांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळेल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला। विद्यार्थ्यांच्या हाताने झालेली ही वृक्ष लागवड त्यांना निसर्गाशी जोडणारी ठरेल। मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन कार्यक्रमाला वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेष उपस्थिती लावली होती। यामध्ये वनपाल योगेश कुलकर्णी, वन रक्षक अश्विनी महाले, सरपंच विष्णू बोरसे, जितेश शिंगाडा आणि उपसरपंच संदीप गोरखना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मान्यवरांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व, त्याचे आपल्या जीवनातील स्थान आणि पर्यावरण संवर्धनासाठी गरज यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी उपस्थितांना वृक्ष संवर्धनाची शपथही देण्यात आली। शाळेतील एकूण 1257 विद्यार्थ्यांपैकी 916 गरजू विद्यार्थ्यांना या रोपाचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांनी ही झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला। मातृछाया सोशल वेलफेअर सोसायटीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला। स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत भविष्यातील अशा प्रकारच्या समाज उपयोगी कार्यांची अपेक्षा व्यक्त केली। रिपोर्टर प्रकाश महाला। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।